सोनाची शुद्ध सोन्याची होती, पण तिला कवडी सुद्धा सोबत नाही झाली. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. रावणाला कवडी नेता आली का सोबत? नाही नेता आली. हे बरोबर आहे, पण गोपीचंदाने इथून नवीन काही सांगत नाहीये. हे सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येकाला मरावं लागतं आणि सगळं सोडून जावं लागतं. आईने सांगितलं मरण्याच्या आधी आत्मकल्याणाचा मार्ग प्रशस्त व्हावा आणि म्हणून तू केवळ राज्य ऐश्वर्याच्या मागे लागण्यापेक्षा राज्य ऐश्वर्य मिळालं तरी सोडून तर जावंच लागणार आहे. आणि म्हणून तू वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठ, वैराग्याचा स्वीकार करून भगवंताची भक्ती करावी. तेच खरं जीवन आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो हे जीवन नाही आहे, ही वासना आहेत, ही आसक्ती आहेत आणि संपत नसतात. एक इच्छा निर्माण झाली, पूर्ण झाली, 10 निर्माण होतात, त्या पूर्ण झाल्या 100 निर्माण होतात, त्या पूर्ण झाल्या 1000 निर्माण होतात, संपत नाही त्या. एखादा झोपडीत राहतो, त्याला वाटतं पत्रा का होईना जरा व्यवस्थित पाहिजे, पत्रा बांधला तर बाहेर फार गरम होतं, स्लॅब पाहिजे, स्लॅब बांधला तर याच्यातही उन्हाळ्यामध्ये फार गरम हवा फेकतो फॅन, मग कूलर तरी पाहिजे. त्याला ते कूलर मध्ये पाणी टाकायचं कुठं नाही, त्याच्यापेक्षा एसी पाहिजे, घरामध्ये फ्रीज पाहिजे, कोणी 4 पाहुणे आले तर ती व्यवस्था पाहिजे. चला पैसे वाढत थांबणाऱ्यापेक्षा. एक साधू होते, गावाच्या बाहेर एक झोपडी बांधली राहायची, त्याच्यामध्ये भिक्षा मागून खायची. एक दिवस एक उंदीर निघाला वेळातून, त्या उंदराने काय केलं, त्या साधूची लुंगीच कुरतडली. कोणतरी भक्त आलेला होता, म्हणजे महाराज हे काय रे लुंगी कुरतडली म्हणे उंदराने, मला काय करावं म्हणे, उंदरच खूप झाले. तुम्हाला माझ्याकडे एक मांजर आणून देऊ तुम्हाला. आता मांजरीची पिलं होती त्याच्याकडे, मांजरी व्यालेली होती, 2-4 पिलं, त्याला वाटतं ते कुठे वाटायचेच होते. एक मांजरीच पिलं आणून देतो ना तुम्हाला, म्हणजे उंदराच ताण मिटून जाईल. त्या भक्तांनी तिला मांजरीच पिलं आणून, आता याने भिक्षा मागून आणायची, त्या पिलाला काय दूध कुठून आणायचं. एक भक्त म्हटला, महाराज आपल्याकडे गाय आहे, दुभती गाय आताच व्यालेली आहे, 2-4 दिवसापूर्वी, दुभती गाय देतो तुम्हाला, दूधही होईल खायला, तुम्हाला दूध खायला येईल, मांजरीला दूध होईल. त्यांनी गाय दिली आणून, दुभती गाय. आता गायला चारा कोणी टाकायचा, शेण कोणी काढायचं, चारा आणायचं कुठून. एक भक्त म्हटला, महाराज हे काय येत गायरन पडलेले आहेत, इरते तसंच पडलेले आहेत, माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, तुम्हाला 2-4 एकर नांगरून देतो म्हणले, मी ते चारा करीत जाऊ आपण, गायला चारा होईल. एका भक्तांना नांगरून दिलं 2-4 एकर. नंतर पाऊस पडला, मग पेरलं कडूळ गाय गाई करता चारा म्हणून. आता चारा म्हणून केलं, समजा आता जे लोक बाबाकडे येतात त्यांनी जमीन काढून दिली, कोणी नांगरून दिली. आता ते येणारे लोक त्यांना गावात विरोध असतच ना, त्यांना हाच काय ते बाबाच्या पुढे पुढे करतो, म्हणजे गायरांची जमीन काढून दिली, एखादी दिली केस करून बाबावर. गायरांची जमीन बाबाने काढली कशी, केस केल्यानंतर कोर्टात चक्रा सुरू झाल्या, घेणं नाही देणं नाही. बरे भिक्षा मागून खात होते, उंदराने लुंगी करंडली तर करंडली, दुसरी आणली असते. पण ते उंदराने लुंगी करंडल्यामुळे उंदरा करता मांजर आणली, मांजरीच्या दुधाकरता गाय आणली, गाई करता चारा, त्याच्याकरता गायराची जमीन काढली, त्याच्यावर कोणतरी केस केली, पुन्हा कोर्टात चक्रा सुरू झाल्या. वाढलं संसारात असंच आहे. एक इच्छा मनुष्य त्याला निर्माण झाल्याच्या नंतर कदाचित ती पूर्ण झाली तरी दुसरे निर्माण होते. तुलसीदास महाराज सांगतात, दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भाई.
जो गरीब असतो ना त्याला वाटतं पैशावाला सुखी असतो, थोडाफार पैसा आपल्याला पाहिजे. पैसा आला त्याला वाटतं काय पैशाला काय, आमदार खासदार पद मिळालं तर जरा प्रतिष्ठेचा विषय. तो पैसा काही गप्प बसू देतो, राहिला आमदार केलं बाबा, इकडे पैसे वाट तिकडे पैसे वाट. कधीच झाला आमदार, आमदार झालं तर वाटतं मंत्री व्हावं वाटतं, मंत्री झाला तर मुख्यमंत्री व्हावं वाटतं, मुख्यमंत्री झालं प्रधानमंत्री व्हावं वाटतं. संपत का होते? संपत नाही. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरानन को सुख, ब्रह्म कहे सुख विष्णु को भारी, तुलसीदास विचार कहे हरि भजन बिन सब जीव दुखारी. याला वाटतं तो सुखीन, त्याला वाटतं हा सुखीन, कोणीच काही खरं नाही, कोणाला काही ताळमेळ नाही. एखादी मोठा बंगला बांधला वस्तीवर, भला मोठा बंगला, बागायतदार होता चांगला, 5-50 लोक कामाला असायचे, मजूर, दोघं पती पत्नी खिडकीतून डोकावून पाहत आहेत. आंब्यात झाडाखाली काही मजूर न्याहारी करीत होते, कोणी गप्पा मारतय, कोणी भाकरी कुसळून खातय, कोणी कांदा उपटून आणला, एक बुक्का मारला, एक फोडला, कोणी लावला कांदा. कोणी ढेकळामध्ये पडले आणि घोरतय. आता त्याच्या घोरण्याचा आवाज वर येतोय, हा म्हणला आपल्या गादीवर झोप येईना ना, ढेकळात घोरतोय. आता एवढा मोठा माणूस त्या घोरताना पाहिल्यावर हा त्याला पण जडतो. काय भाग्यवान माणूस, ढेकळात पडलं तरी घोरतोय, आपल्या गादीवर झोप येत नाही. इशी बंगला आहेत, स्पंजच्या गाद्या आहेत, चित्त समाधान तरी विषय वाटे सोने, मनाच्या तळमळे चंदने अंग. तो त्यांना हेवा वाटायला लागला मजुराचा, हे आपल्यापेक्षा सुखी आहेत. काय रोग, डायबिटीस, बीपी, मनक्यात गॅप, गुडघ्यात चमका निघतायत, काय शरीर आपलं, काय दुःख आहे. हे मजूर बिचारे कष्ट करतात, अर्धी जोतकर खातात, मजेत आहेत. ते मजूर वर पाहत आहेत, काय बंगला, काय गाड्या, काय भाग्यवान माणसं हे, देवाने काय यांना भाग्य दिलं, कोणतं पुण्य केलं सर, काय देवाने आपल्याला मजूर बनवलं, उगाच लोकांची मजुरी करायची पाहिजे, हे तरी कुठं सुख आहे. हा संसार असाच आहे. एक महात्मा नेहमी म्हणायचे, कोणी काही प्रश्न विचारला ना, महाराज असं आहे तसं आहे, तो व्यर्थ क्यों परेशान होता, ये जगत ऐसा ही चलेगा, एवढा शब्द आहे. कोणी काही परेशान सांगितले का कोणाबद्दल, एकमेकाबद्दल, लोकांना एकमेकाबद्दल बोलायची सवय असते, तो व्यर्थ क्यों परेशान होता, हे जगत ऐसा ही चलेगा, हे असंच चालत राहणार, पुढे असं चालत राहणार आहे, याच्यात बदल करण्याचं तुझं काही सामर्थ्य नाही. तू तुझं पा, प्रत्येकाने जर आपापलं पाहिलं तर जग सुधरेल, कमी काही बिघडणारा पैकी एक तरी सुधरेल. तू जर स्वतःच पाहिलं तर लोकांचा कशाला विचार करतो. जगाचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार करावा, क्षणाक्षणाहाचे करावा विचार, तरावया पार भाऊ सिंधू. अशा प्रकारे जेव्हा मनुष्य जगाचा, संसाराचा अभ्यास करतो त्यावेळेला त्याला संसारापासून घृणा निर्माण होणार. काय खरं नाही संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. मग सुख कुठे आहे, समाधान कुठे आहे? मग तो सुख समाधान शोधण्याच्या प्रयत्नाला लागतो, याला तर जिज्ञासा म्हणतात. जिज्ञासा मनामध्ये निर्माण झाली, प्रश्न निर्माण झाले तर मनुष्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. मग याला कोणती भूक लागली, पैसा आला, लग्न झालं, मुलं बाळ झाली, सगळं काही आहे, पण समाधान नाही आहे. मग कुठं समाधान मिळेल? पैशात मिळेल तर पैसा तर मिळवून पाहिला, सत्तेत मिळेल तर सत्ताही मिळवून पाहिली, सगळं करून पाहिलं तरी समाधान मिळत नाही. मग समाधानाची जागा दुसरी असली पाहिजे. मग काय समाधानाची जागा? तुकाराम महाराज सांगतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, भगवंताचं नाम चिंतनामध्ये असावं.
त्यात समाधान मिळतं. अंतःकरणामध्ये निष्काम भाव असेल तर भगवत चिंतनामध्ये समाधान आहे. संसारात सगळं काही करून पाहिलं पण समाधान मिळालं नाही, मग त्याला भक्तीची भूक लागायला लागते. त्याला वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसला असे. प्रपंचापासून मन विटलं, वमनाप्रमाणे संसार वाटायला लागला, मग तो या संसारापासून अलिप्त व्हायला पाहतो. मुलांवर जबाबदारी टाकून देतो, तुम्ही बघा आता, मला करू द्या हरिहरी आता. म्हणजे काय झालं, त्याला ओढ निर्माण झाली परमार्थाची. मग कथा कीर्तन प्रवचन म्हटलं की 50च्या पुढचे जास्त राहतात. आता इथं बघा बरं, किती टक्के 50च्या पुढचे बसलेल्यामध्ये. टक्क्याचा हिशोब काढला तर 80-90% 50च्या पुढचे येतात. 10% दिसत आहेत बघतो. मग 80% का बरं, 10-20% तरुण का आलेले? याचं कारण आहे की संसारामध्ये होरपळून चटके बसून बसून शहाणपणा यायला लागतो. तो पण 50 उलटून जाते. आणि म्हणून अशा प्रकारे मग जिज्ञासा निर्माण होत असते. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण ऐसे. तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्ताचे. मग त्याला वाटतं यातून मुक्त आपण कसं होऊ. एक वेळ करी या दुःखा वेगळे, हे देवा मला या दुःखापासून वेगळं कर. हे काय दुःख आहे, काय संकट आहे, काय भयानकता आहे, याच्यापासून मला वेगळं कर. जिज्ञासा निर्माण व्हायला. मग तो मुक्तीचा मार्ग, यापासून मुक्त होण्याची इच्छा. मुक्तीचा मार्ग का, हे सगळं दुःख आहे याच्यापासून दूर गेलं पाहिजे आपण. तिथून परत त्याची आध्यात्मिक गरज सुरू होते. त्याला वाटायला लागतं आध्यात्मिकतेची आपल्याला गरज आहे. मी उदाहरण सांगत होतो गोपीचंद राजाचं. गोपीचंदाच्या आईने सांगितलं की एवढं जरी तुला सगळं ऐश्वर असलं तरी हे सगळं संपणार आहे, हे जाणार आहे, हे शरीरही जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान, हे सगळं आयुष्य काळ खातोय. तुम्ही गेले आतापर्यंत जेवढं जायचं तेवढं सावध केला आपल्या संतांना. गोपीचंदाला गोपीचंदाच्या आईने सावध केला. आणि तो आईचा उपदेश ऐकल्यानंतर गोपीचंदाने राज्याचा त्याग केला. महाराज राजा होता तो. अहो, राज्यपद मिळण्याकरता लोक काय काय करतात. सत्ता सोडित नाही. आता तू आता पश्चिम बंगालला झालं ना इलेक्शन, ममता बॅनर्जी पडली, पण ती ममता बॅनर्जी राजीनामा द्यायला तयार नाही. मी पडले ती मानायला तयार नाही. सत्तेचा मोह सोडणं इतकं सोपं नसतं महाराज. इतक्या वर्षापासून सत्ता भोगली आणि आता एकदम सोडून द्यायचं म्हणजे राज्यपद सोडणं एवढं सोपं नाही. पण गोपीचंदाने आपल्या आईचा उपदेश ऐकून एका क्षणात राज्याचा त्याग केला. जळभरताचं उदाहरण येतं. जळभरताला वैराग्य निर्माण झालं. जळभरताने राज्याचा त्याग केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणी त्याग करायचा विशेष नाही आहे. घरी नवरा बायकोचं भांडण झालं, काय उगाच लग्न करून बसलो म्हणे आपण. उठली कटकर, उठली कटकर. त्याच्याशी बाबा झालं बरं झालं असतं. लोक दर्शन घेतात, दक्षिणा देतात, खाऊ पिऊ घालतात. काय मजा आहे. काय या कटकटीत पडलं पण संसाराच्या. एक माणूस आम्हाला भेटला म्हणजे महाराज काय करा म्हणलं, तुमची भेट जरा लवकर व्हायला पाहिजे होती. म्हणजे काय झालं, काय झालं, जे व्हायचं ते होऊन गेलं. आता काय झालं, आता जर सोडता येत नाही. लग्न झालं, पोरं सोर झाले, आता काय करणार. पण
आता सांभाळावं लागणार आहे. आता पोरं मोठे की लग्न करावं लागेल, सुनाचं नाही जमलं तर सेवा खावं लागतील. त्याच्यापेक्षा लवकर तुमची भेट झाली असती, लग्नाच्या भांगडीचं पडलो नसतं, होऊन गेलं. अशा प्रकारे पश्चाताप होतो नंतर माणसाला. संसार सोडणं सोपं नसतं. 4-8 दिवस घर सोडून माणूस गेला आणि त्याला करमत नाही, 2-4 दिवस निघून जातात, पुढं नाही निघत. एकदा एक माणूस आला बेटा म्हणजे महाराजांच्या काळावर, म्हणले महाराज मला इथं राहायचं. महाराज म्हणले तुमचं वय झालं, तुम्ही थकले, तुमची सेवा आम्हाला करायची पण तुम्हाला ठेवून काय करता. नाही म्हणलं मी इथं सेवा करीत जाईल. काय सेवा करणार, विना वाजवीत जाईल, दुसरं काय. ठीक आहे. रात्री थांबला तो, 12 ते 2 प्रहारा दिला त्याला. 12 ते 2 रात्री प्रहारा केला. सकाळी उठला, आंघोळी केली, दर्शन घेतलं. म्हणजे महाराज येतो. का काय झालं, तुम्ही थांबायचं म्हणले. नाही ते माझा नातू माझ्याशिवाय राहतच नाही. रात्री 12 ते 2 प्रहाराचं वैरागी गेलं. बोलणं सोपं असतं महाराज. तुकाराम महाराज सांगतात, बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टेर कापे, नोहे वैराग्य सोपा रे मज बोलता न वाटे खरे, विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोचे गसोस. घासा घासाला विष पचवणं जसा अवघड आहेत ना, तसं वैराग्य बसवणं अवघड असतं महाराज. बोलणं फार सोपं आहे. तर अशा प्रकारे उदाहरण सांगत होतो की भरताने राज्याचा त्याग केला, राज्य असताना त्याग केलेला आहे. गोपीचंदाने राज ऐश्वर्य सत्ता असताना त्याग केले. सत्ता सुटत नाही माणसाला, सत्य करता एकमेकाचे खून होतात, एकमेकाच्या विरोधात षडयंत्र होतात सत्ता प्राप्त करण्याकरता. आणि ती सत्ता ज्यांना सहज प्राप्त आहेत, आणि ते काही इलेक्शन मध्ये निवडून आलेलं नाही 5 वर्षापुरते, कायमची सत्ता आहेत. राजाची सत्ता कायमची असते. एवढं सगळं असताना देखील गोपीचंदाच्या आईने जेव्हा गोपीचंदाला उपदेश केला, त्याच क्षणी गोपीचंदाने राज्याचा त्याग केला महाराज. पण 3 गोष्टी आईने सांगितल्या. हे बघ, तू आता वनात जाणार आहे, या 3 गोष्टी लक्षात ठेव, तुझं कल्याण होईल. सांगितलं, तू जंगलात जाणार म्हणजे मखमलीच्या गादीवर झोपत जा. दुसरं सांगितलं, पक्वान्नाचं भोजन करीत जा. तिसरं सांगितलं, किल्ल्यात राहत जा. गोपीचंदांनी काय सांगते, जंगलात किल्ला मिळणार आहे का? जंगलात पक्वान्नाचं भोजन मिळणार आहे का? जंगलात मखमलीची गादीची झोप मिळणार आहे का? हे जंगलात कसं काय मिळेल? आईने सांगितलं, माझी भाषा तुला कळाली नाही. मखमलीच्या गादीवरची झोप म्हणजे काय? अहो, एखादा मनुष्य बघा, शेतकरी काम करून करून थकतो, ढेकळात पडला तर घोरायला लागतो, ही खरी मखमलीच्या गादीवर झोप आहे. तसं साधकाने भगवंताचं भजन करता करता असं भजन करावं की आपोआप थकला ना, पडल्याबरोबर झोप. काही लोक पडल्याबरोबर घोरायला लागतात. यानं उलटा पालता होऊन याला झोपच येत नाही, डोळा लागत नाही. घराला पाहतो 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजता डोळा लागतो. 2 वाजता डोळा लागल्यानंतर पुन्हा 4-5 वाजता आवाज सुरू झाला भांड्यांचा. तशी झोपा दूर राहिली. त्यामुळं हे सगळ्यांना साध्य होत नाही. काहींना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. परमश्रद्धेय सद्गुरु राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम, ओम नमो नारायण. सद्गुरु संत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव या आश्रमाचे मठाधिपती परमश्रद्धेय रमेश गिरीजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुढं तिकडं मंदिराकडे जायचं आहे.
तर हा एवढा दृष्टांत सांगून मी पूर्ण करतो. एक गोपीचंदाचं उदाहरण सांगत होतो. गोपीचंदाने आपल्या मातेच्या उपदेशानुसार त्याग केला. गोपीचंदाच्या मातेने 3 गोष्टी सांगितल्या. तू जंगलात जाणार म्हणजे मखमलीच्या गादीवर झोपत जा, पक्वान्नाचं भोजन करीत जा आणि किल्ल्यात राहत जा. या 3 गोष्टी जंगलात न मिळणार आहेत. आईने सांगितलं मखमलीच्या गादीवरची झोप म्हणजे कोणती? भजन करता करता असं भजन करावं, इतकं भजन करावं की भजन करता करता आपोआप मनुष्याला शरीर थकलं म्हणजे झोप येणार आहे. मग तो ढेकळात जरी पडला तरी ती मखमलीच्या गादीवरच्या झोपेपेक्षा श्रेष्ठ आहे. नाही काहींना गादीवर सुद्धा गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या खावा लागतात. पक्वान्नाचं भोजन म्हणजे भगवंताचं भजन इतकं करा की भजन करता करता कळकळून भूक लागल्यानंतर शिळ्या भाकरी जरी समोर आल्या तरी ते इतक्या स्वादिष्ट लागतात. ते खरं पक्वान्नाचं भोजन आहे. नाही तर गुलाबजाम, अगोदर डायबिटीज, त्याच्यात अजीर्ण, त्याच्यात गुलाबजामचा आग्रह, त्याला आनंद मिळेल का खाण्यात? ज्या गुलाबजाम काय खाईल तो गुलाब, त्याला डायबिटीज, अगोदर अजीर्ण झालेलं आहे. मग अशा प्रकारे भगवंताच्या भजनामध्ये असं भजन करता करता भूक कळकळून भूक लागल्यानंतर जे काही असेल समोर, ती शिळी भाकर का असेना, ते पक्वान्नाचं भोजन. तिसरं सांगितलं किल्ल्यात राहत जा. हा किल्ला म्हणजे सत्संग रूपी किल्ला आहे. जीवाची खरी सुरक्षा कुठे आहे? संतांच्या संगतीमध्ये सुरक्षा असते. सत्संगतीमध्ये जर आपण राहिलो तर आपण सुरक्षित राहतो. कारण मनाचा स्वभाव आहे, मन चंचल आहे. एकटं जर राहिलं तर हे मन बिघडवतं माणसाला. जोपर्यंत स्वतःच्या मनावर स्वतःचा विश्वास नाही तोपर्यंत आपण सत्संगात राहू. मग ज्या संतांच्या संगतीत आपण राहिलो, कदाचित आपण जर चुकलो तर एकतर ते आपल्याला दंडितही करतील, दाटतील, त्याला आपलं कल्याण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला लाज वाटेल त्याच्या संगतीत आपण राहिलो, आपण वाईट वागू नये. आपण कोणाबरोबर आहेत किंवा त्यांना कळालं तर मग त्यांना काय वाटेल. कमीत कमी या लज्जेमुळे का होईना मनुष्य वाईट मार्गापासून वाचतो आणि तिथं त्याची सुरक्षा होते. हा किल्ला आहे. किल्ल्यामध्ये जसं शत्रूपासून सुरक्षित आपल्याला राहता येतं, तसं काम क्रोधादी शत्रूपासून आपल्याला सुरक्षित राहायचं असेल तर सत्संग रूपी किल्ला महत्वाचा. हे काम क्रोध आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. कबीर महाराज वर्णन करतात, गुरु बिन कौन बतावे बाट, बड़ा बिकट है यमघाट. भ्रांति की बाड़ी नदिया बिचमो, अहंकार की लाट, बड़ा बिकट है यमघाट. हा यमघाट आहेत. घाट म्हटल्यावर नदी आहेत, त्याला भ्रांतीचा पूर आहेत, अहंकाराच्या लाटा आहेत. मदमत्सर की धार बरसत है, मदमत स्वरूपी धार वाहत आहेत. माया पवन घनदाट, बड़ा बिकट है यमघाट. मायेचं वारं सुटलंय, मदमत स्वरूपी धार वाहत आहेत. आणखी काय या घाटात? पर्वत आहेत. काम क्रोध दो पर्वत ठाडी, या पर्वतामध्ये चोर लपलेत. लोभ चोर संघात, बड़ा बिकट है यमघाट. काम क्रोधादी विकार आपल्या पाठीमागे लागलेले आहेत आणि याच्यापासून वाचायचं या जीवाला, त्याच्याकरता सत्संग रूपी किल्ला आहे महाराज. आणि म्हणून सांगितलं तू किल्ल्यात राहत जा, या सत्संग रूपी किल्ल्यात राहत जा. कारण संसारामध्ये ज्या वेळेला अनेक गोष्टी मनुष्य पाहतो, होरपळतो आणि त्याला एक जिज्ञासा निर्माण व्हायला लागते आणि तो मुक्तीची इच्छा करायला लागतो.
अशा वेळेला जेव्हा सत्संग योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळतं त्यावेळेला आपल्या जीवनाच्या परिपूर्णतेकडे आपण जातो. मग परिपूर्णता केव्हा येईल? भगवान सदा अर्जुन अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्राते समद्भावम याति नास्तत्र संशयाः. अंतकाळच्या वेळेला जो माझं स्मरण करतो तो मत्स्वरूप होतो. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. हा शेवट गोड होण्याकरता सगळा अट्टहास असतो. असाच या श्लोकाचा अर्थ आहे. कैलासवासी सौ मीराबाई गणपत पाटील फोपसे यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध त्या निमित्ताने आणि असणारी ही प्रवचन सेवा आणि कैलासवासी सौ मीराबाई गणपत फोपसे त्यांचे पती आमचे गणपत पंढरीनाथ फोपसे त्यांचा खूप आग्रह होता. त्या निमित्त आज काही मूर्ती स्थापनेचं मुहूर्त आहेत. इथून नंतर संगमनेरच्या पुढं कर्जुल्याला जायचं. कर्जुले पठार तिकडं चन्नापूर घाटीच्या पुढं येते. आणि आज काही लग्नाच्या पण भेटी आहेत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना विवाह लग्नाला जायचं आहे. म्हणून या ठिकाणी मी पण लांबवणार नाहीत. पण परम श्रद्धेय या ठिकाणी महाराजजी रमेशगिरी महाराज उपस्थित झालेले आहेत. तर आता मुख्य कार्यक्रम आपला गावामध्ये जायचा आहे. तर या ठिकाणी कैलासवासी मीराबाई गणपत फोपसे यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर गणपत फोपसे यांच्याकडून गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या आश्रमाकरता गोंडेगावच्या आश्रमाकरता 5,000 रुपये अर्पण. धन्यवाद. इथल्या आश्रमाकरता आहे. बरं या. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय.